शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। हरि ओम तत्सत ब्रह्मणे नमः। केनोपनिषद शांतिपाठ पाठीमागे म्हणा। ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु। तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। आज आपण केनोपनिषद या ग्रंथाला उपनिषदाला आरंभ करतोय। आपल्या जीवनातील हे सर्वात मोठं भाग्य आहे। ही उपनिषद विद्या ऐकायला मिळणं, याचं चिंतन करणं म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाणं आहे, मोक्षाकडे जाणं आहे। जगातलं हे सर्वात मोठं भाग्य आहे। हे भाग्य आपल्याला प्राप्त झालं म्हणून आपण भाग्यवान आहोत। माऊलींना प्रार्थना करायची की जसं ईशावास्य उपनिषद चिंतन करून झालं, त्याच पद्धतीने आम्हाला याही उपनिषदाचं आणि पुढच्याही उपनिषदांचं असंच चिंतन करायला मिळावं, असा योग येवो आणि त्याचा क्षेम होवो अशी प्रार्थना करून चिंतनाला आरंभ करूया। केनोपनिषद हे या ठिकाणी आपण आरंभ करणार आहेत। केनोपनिषदाचा हा शांती मंत्र आहे। केनोपनिषद सामवेदीय तलवकार ब्राह्मण अंतर्गत आहे। याचा अर्थ असा की हे सामवेदाची एक शाखा आहे, एक उपनिषद आहे। त्या शाखेचं नाव आहे तलवकार। त्या वेदाच्या त्या शाखा असतात। साम्नः भेदः सहस्त्रधा असं म्हटलं आहे। सामवेदाच्या 1000 शाखा आहेत, त्यापैकीची एक तलवकार ही शाखा, त्या शाखेचं हे उपनिषद आहे। ब्राह्मण भाग आहे हा वेदाचा। ईशावास्य उपनिषद हा मंत्र भाग होता, संहिता भाग होता। हे जे उपनिषद आहे ते मंत्र भागाचं नाही, हे ब्राह्मण भागाचं आहे वेदातील। त्याचा शांती मंत्र असा आहे। ओम अर्थात आकार, उकार आणि मकार अर्धमात्रा यांच्यामध्ये अंतर्गत स्थूल, सूक्ष्म, कारण आणि अधिष्ठान हे सगळं अंतर्भूत आहे। ओंकाराचाच पुढे विस्तार केला जाणार आहे। ओंकार स्वरूप अशा परमात्म्याचं स्मरण केलेलं आहे। ओंकाराच्या द्वारा ओम हे परमात्म्याचं एक अभिव्यंजक नाव आहे। तस्य वाचकः प्रणवः। आप्यायन्तु मम अंगानि, मम अंगानि आप्यायन्तु हा साधक, हा ब्रह्मविद्येचा जिज्ञासू परमात्म्याला प्रार्थना करतोय, हे देवा
मम अंगानी, माझी सर्व अंग, माझी सर्व अवयव पुष्ट होवोत, म्हणजे व्यवस्थित राहोत, त्यांच्यामध्ये काही विकृती न येवो. हा अभ्यास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार न येवो, कोणता रोग न सतावो, कोणतंही आमचं अंग विकलित न होवो, अशा प्रकारची प्रार्थना हा देवाला करतो आहे. अजून काय पुष्ट होवो? वाक्, प्राणः, चक्षुः, श्रोत्रम अथ बलम इंद्रियाणी च सर्वाणी. हे सगळं आमचं पुष्ट हो. म्हणजे काय? वाक् म्हणजे वाणी, आमची वाणी पुष्ट हो, म्हणजे आमची वाणी कधी बंद पडू नये, सुरू राहावी आणि या वाणीच्या द्वारा तुमचंच चिंतन व्हावं, तुमचंच पारायण व्हावं, नामस्मरण व्हावं, या मंत्रांचं उच्चारण व्हावं, तुमचंच वर्णन व्हावं. याला म्हणायचं वाणी पुष्ट होणे. घेई घेई माझी वाचे, गोड नाम विठोबाची, ही वाणीची पुष्टता आहे. प्राणः, आमचा प्राणसुद्धा तुमचंच चिंतन करण्यामध्ये तृप्त हो. प्राणे मियाची धाले ज्ञानोबा, चित्ते मियाची धाले ज्ञानोबाराय म्हणतात. जीवो मरो विसरले बोधाची या भुली. अर्थात तो जो महात्मा असतो तो सर्व इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी यांनी परमात्म्याचं चिंतन करतो. याकरिता आमचे प्राण जे आहेत ते तुमच्या चिंतनासाठीच सुरू राहावेत. चक्षुः, आमच्या नेत्राने तुमचंच दर्शन करावं. चक्षुः, आमचा चक्षुसुद्धा पुष्ट होवो. श्रोत्रम, आमचे श्रवणेंद्रिय तुमचंच श्रवण करून आणि तुमचंच श्रवण करण्यासाठी पुष्ट असावेत. अथ, त्याचप्रमाणे बलम, आमच्या शरीरामध्ये असणारं बल हे तुमच्याच चिंतनाकरिता असावं आणि यासाठी ते अबाधित राहावं. आम्ही दुर्बल होऊ नयेत, आमच्यामध्ये बल राहावं. आत्मबल, मनोबल, धैर्यबल, शारीर बल, इंद्रिय बल हे आमच्या ठिकाणी अबाधित राहावं. इंद्रियाणीच्या सर्वाणीच्या सर्वाणी इंद्रियाणी, आमची सर्वच इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी हे सगळेच आमचे पुष्ट होत आणि तुमच्याच वर्णनामध्ये लागोत, अशी प्रार्थना हा साधक करतो आहे. सर्वं ब्रह्म उपनिषदम, सर्वं औपनिषदम ब्रह्म, हे जे संपूर्ण विश्व आहे, इदम शब्दाला वाच्य होणारं एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते यावत किंचित भवेदेतत् इदम शब्दोदितम जगत. 11 इंद्रियांना युक्तीने, शास्त्रेण अपि आणि शास्त्राच्याही द्वारा, यावत किंचित अवगम्यते, जे काही जाणल्या जातं ते इदम शब्दाचं वाच्य जगत आहे, असं पंचदशीत म्हटलं आहे. असं इदम शब्दाचा अर्थ असणारं संपूर्ण हे विश्व काय आहे स्वरूपाने पाहिलं तर औपनिषदम ब्रह्म आहे. उपनिषद प्रतिपाद्य जे ब्रह्म आहे, उपनिषदांनी ज्याचं वर्णन केलं आहे, असं औपनिषदीय जे ब्रह्म, ते ब्रह्मच हे संपूर्ण विश्व आहे, असा अर्थ. माहम ब्रह्म निराकुर्याम, अहम ब्रह्म मा निराकुर्याम, मी कधीही ब्रह्माचं निराकरण करू नये, ब्रह्माला मी कधी विसरू नये. बरोबर ना? मी ब्रह्माला कधी सोडू नये, ब्रह्माचा त्याग माझ्याकडून होऊ नये, अर्थात देवाला मी कधी विसरू नये. परमात्म्याचं चिंतन माझ्याकडून कायम राहावं, त्याचं निराकरण माझ्या आयुष्यात होऊ नये. मामा ब्रह्म निराकरोत, आणि ब्रह्मसुद्धा माझं निराकरण करू नये, ब्रह्माने मला विसरू नये, अर्थात देवाने, परमात्म्याने सुद्धा मलाही विसरू नये. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आणि अगोदरचं काय आहे? माहम ब्रह्म निराकुर्याम, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि ब्रह्म मला विसरू नये म्हणजे विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. हे शांती मंत्र आहेत, तुकोबरा यांनी आपल्या अभंगातून मराठीतून व्यक्त केलेत. म्हणजे देवाने सुद्धा मला विसरू नये, म्हणजे माझ्याकडं देवाचं लक्ष असावं, माझ्यावर कृपा असावी, आणि त्यामुळं माझ्याकडून हे परमात्म चिंतन, ब्रह्मविद्येचं श्रवण घडावं. मोक्षप्राप्तीसाठी अनुकूल असणारी तुमची कृपा आहे, तुमच्या कृपेशिवाय हे ब्रह्मज्ञान होणार नाही. तेव्हा देवा पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित, असा आहे. तेव्हा आम्हाला तुम्ही विसरू नका, आमच्यावर कृपा करीत राहा. अनिराकरणम अस्तु, अनिराकरणम अस्तु मे अस्तु, मी तुमचं निराकरण करू नये, तुम्हीही माझं निराकरण करू नये, असं परस्परामध्ये आपलं अनिराकरण असो. तदात्मनी निरते ये उपनिषत्सु धर्माः ते मयि संतु, ते मयि संतु. तदात्मनी म्हणजे तस्मिन आत्मनी निरते,
अशा आपल्या आत्मस्वरूपामध्ये जो मी रत आहे, रममान झालेलो आहे, तुमच्या श्रवणासाठी प्रवृत्त झालेलो आहे, जिज्ञासा घेऊन आलेलो आहे, त्या माझ्या ठिकाणी उपनिषत्सु ये धर्माः, उपनिषदांमध्ये जे काही अनुकूल धर्म सांगितलेत, योग्य धर्म सांगितले, ते मयी संतु, माझ्या ठिकाणी येवोत, ते मयी संतु, ते माझ्या ठिकाणी येवोत. द्विरुक्तीने हा साधक पुन्हा पुन्हा प्रार्थना करतोय. प्रार्थनेमध्ये द्विरुक्ती असतेच, तर द्विरुक्ती दोष मानल्या जात नाही. प्रार्थना पुन्हा पुन्हाच केली जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा या ठिकाणी आदराने, अभ्यासांगाने देवाला प्रार्थना करतोय की उपनिषदांमध्ये जे काही ब्रह्मविद्येसाठी योग्य अशी धर्म सांगितलेत, काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. काय पाहिजे? जिज्ञासा पाहिजे. काय पाहिजे? शमदम पाहिजे, समाधी षटकं पाहिजे. हे सगळं पाहिजे. काय पाहिजे? गुरु भेटले पाहिजे. काय पाहिजे? माझ्या अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञानाची योग्यता आली पाहिजे. हे जे सगळं आहे की जेणेकरून ब्रह्मविद्या प्राप्त होते, यासाठी जे काही लागतं त्याला म्हणायचं सद्धर्म. ते खरे धर्म आहेत आणि हे धर्म माझ्या ठिकाणी येवोत, अशी हा प्रार्थना साधक करतोय परमात्म्याला. ओम शांती शांती शांती. माझ्या जीवनामधून त्रिविध ताप निवृत्त होत आणि तीनही प्रकारचे आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक तीनही प्रकारच्या तापांची शांती हो, अशा प्रकारची प्रार्थना हा परमात्म्याला करतो साधक आहे हा ब्रह्मविद्येचा. अशी प्रार्थना आपण परमात्म्याला केली पाहिजे. ही प्रार्थना म्हणजे संत वाङ्मयातील काकडा म्हणा, मंगलाचरण म्हणा पहिली, हे सगळे जे आहेत ते हे शांती मंत्राचे अर्थ आहेत. आता हे जे उपनिषद आहे, तर हे एक विशेष उपनिषद मानलं गेलं आहे सर्व उपनिषदांमध्ये. केनोपनिषद. भाषा फार अवघड नाही, सोपी भाषा आहे या उपनिषदाची. जसं ईशावास्यामध्ये आपल्याला पारिभाषिक अर्थ पाहावे लागले आचार्यांनी केलेले. अंधम म्हणजे काय, तमः म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, अमृतत्व म्हणजे काय, कर्म उपासना म्हणजे काय, त्यांचा समुच्चय कसा, त्यांचा ज्ञानाशी समुच्चय नाही कसा वगैरे, हा विषय आपल्याला थोडासा क्लिष्ट वाटत होता. पण तसं या ह्याचं नाही, उपनिषदाचं नाही. या मंत्रांची भाषा ही अगदी सरळ, सोपी अशा प्रकारची आहे एकतर. त्यामुळे हे विशेष मानलं गेलेलं उपनिषद. आणि पूर्ण उपनिषदामध्ये 4 खंड आहेत. पहिल्या 2 खंडामध्ये ब्रह्मविद्येचं निरूपण आहे. परमात्मा आहे कसा, ब्रह्म आहे कसं, त्याच्यामुळे संपूर्ण जगताचं नियंत्रण आहे, ब्रह्माच्या सत्तेवर हे संपूर्ण विश्व चाललेलं आहे, अशा प्रकारचं वर्णन पहिल्या 2 खंडामध्ये येणार आहे. आणि शेवटच्या 2 खंडामध्ये परमात्म्याचंच वर्णन आहे, पण त्या ठिकाणी एक कथानक येणार आहे. इंद्र, त्याला अभिमान झालेला, वायू, अग्नी वगैरे, यक्ष, ही कथा. पार्वती माता त्या ठिकाणी साक्षात ब्रह्मविद्येचं रूप आहे, ती प्रकट झाली. ब्रह्मविद्येचा उपदेश मग सर्व देवांना करते. मग ती काय उपदेश केला वगैरे, ते वन शब्द उपलक्षित ब्रह्माची उपासना कशी करायची वगैरे, हा विषय पुढे 2 खंडामध्ये येणार आहे. तर पहिल्या 2 खंडामध्ये ब्रह्मविद्येचं वर्णन आहे, म्हणजेच परमात्मा ब्रह्म आहे कसं ते त्याचं वर्णन आहे. पारमार्थिक विद्या, पारमार्थिक परमात्मा स्वरूप जे आहे की जे वाणीला विषय होत नाही, मनाला विषय होत नाही, इंद्रियांना विषय होत नाही, त्याचं वर्णन आहे. त्याच्यामुळे हे सगळं प्रकाशित होतं, पण त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही असं त्याचं वर्णन आहे. ते परमात्मा तत्व विदित अविदित म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांच्याहून अतीत आहे असं त्याचं वर्णन. तिथं मन वाणी जात नाही म्हणजे ते अनिर्वाच्य आहे असं त्याचं वर्णन. असं परमात्मा स्वरूपाचं वर्णन सुरुवातीला 2 खंडामध्ये केलेलं आहे. तर त्याच्यातही सुरुवातीला केने शितम अशा प्रकारचा शब्द आहे. केने शितम पतती प्रेषितम मनहा असा पहिला मंत्र आहे. तर त्यातला पहिला शब्द आहे केन, त्यामुळं या उपनिषदाचं नावच दिलं केनोपनिषद. जसं ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा आपण पाहिलं, ईशावास्यमिदं सर्वम पहिला मंत्र होता, पहिला शब्द होता ईशा. त्या ईशा शब्दावरूनच त्याला नाव दिलं ईशावास्योपनिषद. तसं इथंही केन हा पहिला शब्द आलेला आहे, त्या पहिल्या शब्दाला प्रतीक मानून या उपनिषदाचं नाव दिलं आहे केनोपनिषद. आणि आणखी एक महत्त्वाची एक बाब या ग्रंथाच्या संबंधाने अशी आहे की या उपनिषदावर भगवत पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्यांनी 2 भाष्य लिहिलेत. एकाचं नाव आहे पदभाष्य आणि दुसऱ्याचं नाव आहे वाक्यभाष्य. असं इतर कोणत्याही उपनिषदाच्या संबंधाने नाही. कोणत्याच उपनिषदावर आचार्यांनी 2-2 भाष्य लिहिलेली नाहीत.
एकमेव हे केनोपनिषद आहे की याच्यावर भाष्यकारांनी 2 भाष्य लिहिलीत, पदभाष्य आणि वाक्यभाष्य. याचा अर्थ असा आहे, स्वतः आनंदगिरीमध्ये म्हटलेलं आहे आणि आचार्यांनीही तसा उल्लेख थोडासा केलेला आहे की आम्ही 2 भाष्य का लिहिले. त्याचं कारण आहे की पदभाष्य लिहून म्हणजे प्रत्येक पदाचा अर्थ सांगितला, मंत्राचा अर्थ सांगितला, ते पदभाष्य. ते करूनही आचार्यांना समाधान वाटलं नाही, कारण श्रौत चिंतन झालं होतं, श्रुतीने चिंतन झालं होतं, पदभाष्य झालं होतं, परंतु युक्तीने चिंतन करायचं राहिलं होतं. यौक्तिक चिंतन ज्याला म्हणतात, मनन ज्याला म्हणतात, की याच्या संबंधाने काही दार्शनिक शंका घेतात, प्रश्न करतात वगैरे द्वैती आचार्य, तर त्यांचं खंडन करण्याकरिता आणि युक्तीने ही औपनिषदीय सिद्धांताची स्थापना करण्याकरिता आचार्यांनी पुन्हा वाक्यभाष्य लिहिलं आहे. वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक पदाचं विश्लेषण नाही, वाक्यभाष्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच ते नाही सांगितले, पदभाष्यात होऊन गेलं. पण वाक्यभाष्यात काय केलं, त्या मंत्राचं एक वाक्य तयार केलं, मंत्राच्या अर्थाचं, आणि त्या वाक्याचं पुन्हा पुढे स्पष्टीकरण केलं आहे. अशी बरीचशी 30-35 वाक्य आलीत आणि त्या प्रत्येक वाक्याचं काय केलं आहे, पुढे निरूपण विश्लेषण केलेलं आहे. त्याला म्हणायचं वाक्यभाष्य. आणि त्याच्यामध्ये यौक्तिक चिंतन आहे, अनेक दृष्टांत सांगितलेले, अनेक युक्ती अनुमान केलेले आणि त्याद्वारा पूर्वपक्षाधिकांचं खंडन केलेलं, अशा प्रकारची भाषा आहे आणि म्हणून वाक्यभाष्य त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि एक पदभाष्य आहे. तर आपण अगोदर पदभाष्यच पाहणार आहेत, कारण ते प्रत्येक श्रुतीतील मंत्रातील शब्दाचा अर्थच कळणं अगोदर गरजेचं आहे. पण आपण अगोदर तर पदभाष्य बघूया, नंतर मग वाक्यभाष्य घ्यायचं असेल तर ते घेऊया, घ्यायचं नसेल तर राहू देऊ. पण अगोदर आपण पदभाष्याचा पूर्ण विचार करूया, वाक्यभाष्यासंबंधी आपण नंतर विचार करू. तर पदभाष्य आचार्यांनी या केनोपनिषदावर अगोदर लिहिलं, पुन्हा आणखी वाक्यभाष्य लिहिलेलं आहे. त्याला संबंध भाष्य, पहिला जो मंत्र आहे त्या मंत्रापर्यंतचं जे भाष्य आहे अगोदर केलेलं, त्याला आपण अवतरण म्हणतो, प्रस्तावना म्हणतो वगैरे, उपोद्घात म्हणतो, त्याला इथं आचार्यांनी किंवा महापुरुषांनी त्याला संबंध भाष्य असं नाव दिलेलं आहे. जसं ईशावास्यामध्ये सुद्धा सुरुवातीला संबंध भाष्य आलं आणि पुन्हा मग पहिल्या मंत्रापासून त्याचं व्याख्यान सुरू झालं, तसं याही उपनिषदामध्ये पहिला मंत्र येण्याच्या अगोदर आचार्यांनी संबंध भाष्य लिहिलं आहे की या ग्रंथाचा संबंध कोणाशी आहे, हा अधिकारी कोण आहे, या ग्रंथामध्ये फल काय सांगितलं आहे, अनुबंध चतुष्टय पाहणं म्हणजेच संबंध भाष्य, असं त्याचा अर्थ करायचा. तर कसा संबंध आहे, म्हणजे या प्रकरणाचा, या उपनिषदाचा कर्माशी संबंध आहे का, ब्रह्मविद्येशी संबंध आहे, अशा प्रकारचं चिंतन करणं म्हणजे संबंध भाष्य. तर हे संबंध भाष्य सुरुवातीला पदभाष्यामध्ये आचार्यांनी दिलंय, त्याचा विचार आपण करूया. बघा, शांकर भाष्य. केनेशितम इत्यादी उपनिषद परब्रह्म विषया वक्तव्या इति नवमस्य अध्यायस्य आरंभः. प्रागेतस्मात् कर्माणि अशेषितः परिसमापितानि समस्त कर्माश्रयभूतस्य च प्राणस्य उपासनानि उक्तानि कर्मांग साम विषयाणि च अनंतरंच गायत्र साम विषयम दर्शनम वंशांतम उक्तम कार्यम. केनेशितम असे जे मंत्र आलेत या उपनिषदामध्ये पुढे, ही इत्यादी उपनिषद काय सांगते, परब्रह्माला विषय करणारी आहे म्हणजे हे ब्रह्मविद्येचं प्रकरण आहे असंच म्हटलं पाहिजे. आणि म्हणून या 9व्या अध्यायाला आरंभ केला आहे. सामवेदातील हे जे तलवकार शाखा आहे, हे ब्राह्मण आहे, हे 9वा अध्याय आहे. कितवा अध्याय हा, हे उपनिषद म्हणजे 9वा अध्याय. अगोदर 8 अध्याय होऊन गेलेत. जसं ईशावास्य उपनिषद हे 40वा अध्याय होतं, अगोदर 39 अध्याय होऊन गेलते. कारण काय आहे, याला वेदांत, वेदाचा अंतिम भाग ना, पुढचे प्रत्येक वेदाचा शेवटचा भाग म्हणजे उपनिषद आहेत. म्हणून इथला हा शेवटचा भाग आहे. हा अगोदर 8 अध्याय होऊन गेलेत, पुढं 9वा अध्याय म्हणजे हे उपनिषद आहे. म्हणजे हा वेदांत झाला, वेदाचा अंतिम भाग, उपनिषद विद्या. अगोदर काय सांगितलंय मग पहिल्या 8 अध्यायामध्ये आचार्य सांगतायत, प्राग एतस्मात, या अध्यायाच्या पूर्वी, कर्माणी अशेषतः परिसमापितानी, कर्मांचं पूर्णपणे वर्णन करून झालेलं आहे. कोणती कर्म सांगितलीत अगोदर, समस्त कर्माश्रयभूत, संपूर्ण कर्मांचं आश्रयभूत असणाऱ्या प्राणस्य उपासनाने उक्तानी, प्राणाच्या संबंधाने असणाऱ्या ज्या उपासना, हिरण्यगर्भासंबंधीच्या उपासना अगोदर सांगून झाल्यात.
कारण ते काय कर्माचं अंग आहे ना. श्रुतीला काय सांगायचं आहे, कर्म आणि उपासना यांचा समुच्चय आहे. कर्माशिवाय उपासना नाही, उपासनेशिवाय कर्म नाही. कर्माचंच अंग आश्रयभूत असणाऱ्या उपासनासुद्धा मागे सांगून झाल्यात. कर्मांग त्याचप्रमाणे कर्माचंच अंग असणाऱ्या साम विषयानी साम उपासनासुद्धा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. साम उपासना म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टी सांगितल्यात. पृथ्वी काय आहे, जल काय आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टी तिथं भावना करायला सांगितल्यात. तिथं तर साम उपासना म्हणतात, त्यासुद्धा मागे सांगून झाल्यात असा अर्थ. अनंतरंच गायत्र साम विषयम, त्यानंतर आणखी काय सांगितलं आहे, गायत्र साम विषयक विचार, दर्शन म्हणजे विचार, वंशांतम कार्यमच उक्तम, आणि संपूर्ण वंशाचं जे कार्य आहे, गुरु शिष्यरूप जे वंश परंपरा, त्यापासून होणारं कार्याचं वर्णनसुद्धा पाठीमागे हे सगळं करून झालं आहे. म्हणजे कर्म सांगितले, वेगवेगळ्या प्रकारच्या गायत्र साम, कर्मांग साम, प्राण विषय करणाऱ्या संपूर्ण उपासना मागे सांगून झाल्यात असा अर्थ. सर्वम एतद यथोक्तम कर्मच ज्ञानमच सम्यक अनुष्ठितम निष्कामस्य मुमुक्षोः सत्वशुद्ध्यर्थम भवति. आता या कर्म उपासना जर चांगल्या पद्धतीने अनुष्ठानामध्ये आणल्या, कोणी साधकाने, कोण्या साधकाने, निष्काम, कोणत्याही प्रकारची कामना अंतःकरणात न ठेवता जर त्या निष्काम साधकानेच कर्म उपासना यांचा समुच्चय जाणून यांचं अनुष्ठान केलं, काय होईल तर त्यांना सत्वशुद्ध्यर्थम भवति. त्या संपूर्ण कर्म उपासना त्याच्या अंतःकरणाच्या शुद्धीला कारण ठरतात. आपण ऐकून आलोय नाही, निष्काम कर्म उपासना केले अंतःकरणाची शुद्धी हे फल प्राप्त होतं आणि त्याद्वारा ज्ञानाची योग्यता मिळते. बरोबर. सकाम केलं तर मग स्वर्ग ब्रह्म लोकाला वगैरे जाता येतं. ते पुढं सांगतायत बघा. सकामस्य तो ज्ञानरहितस्य केवलानी श्रौतानी स्मार्तानी च. आणि जर सकाम पुरुषांनी त्या केल्या, कोणत्या, केवल केलं, पुन्हा केवळ कर्म किंवा केवळ उपासना की ज्या श्रौतानी म्हणजे श्रुतीमध्ये सांगितलेल्या, स्मार्तानी म्हणजे स्मृतीशास्त्रामध्ये सांगितलेले कर्म किंवा उपासना यांचं भिन्न भिन्न अनुष्ठान केलं, समुच्चय न करता, आणि ते अंतःकरणात सकामता असून केलं, म्हणजे कामनायुक्त होऊन हे कर्म उपासना जर केल्या तर काय होतं तर ते कर्म उपासना दक्षिण मार्ग प्रतिपत्तये पुनरावृत्तयेच्या भवन्ते. त्याला दक्षिणायन मार्गाने त्या कर्म उपासना घेऊन जातात, म्हणजे त्या पुन्हा पुनरावृत्तीला कारण ठरतात. लक्षात घ्या बरं, हा सर्व विभाग आचार्यांनी सांगितलेला आहे. निष्काम कर्म उपासना केली काय होईल, अंतःकरणाची शुद्धी हे फल प्राप्त होतं, त्याद्वारा ज्ञान मिळतं. सकाम केलं, पण सकाम उपासनेतही दोन प्रकार, काय, एक भिन्न भिन्न अनुष्ठान केलं श्रौत स्मार्त कर्मांचं, भिन्न भिन्न म्हणजे एक केवळ कर्माचं केलं किंवा केवळ उपासनेचं केलं, समुच्चय न करता केलं, तर त्या दक्षिणायन मार्गाने त्याला घेऊन जातात. कुठं, त्या लोकाला, स्वर्गाला, चंद्रलोकाला किंवा इंद्रलोकाला घेऊन जातात, स्वर्गाला वगैरे. आणि पुन्हा तिथून पुण्य संपलं की त्यांना वापस यावं लागतं, म्हणजे पुनरावृत्तीचाच तो मार्ग आहे. आता हा एक झाला. आता तिसरा प्रकार सांगतायत, स्वाभाविक्या तो अशास्त्रीय या प्रवृत्त्या पशवादी स्थावरांता अधोगती स्यात्. तिसरा प्रकार सांगतायत की काही लोक असे आहेत की अंतःकरणामध्ये सकामता आहे, अज्ञान तर आहेच आहे, पण शास्त्रोक्त कर्म करीत नाहीत, स्वाभाविक कर्म करतात. पशवादी तुल्य, मनाला वाटेल ते अंगा मनासे रुचावे, एतुले निकृत्या कृत्य नाठवे, जो करण्याचे नेनावे भलतेची करी, अशा लोकांचं वर्णन चाललंय. असे लोक काय करतात, त्या अशास्त्रीय अशा स्वाभाविक अशा प्रवृत्तीमुळे त्यांना पशवादिकापासून तर स्थावरापर्यंत त्यांना अधोगती होते, त्या योनीला जावं ऐशे होती. तरु तृण लोह लोष्टपाशान या खांदेया तेवीची जाण फळे ही तेची, अशा अवस्थेला येऊनला ते प्राप्त होतात. झाडं होतात, पशु होतात, पक्षी होतात, त्यांना असं, कारण ते स्वाभाविक त्यांनी प्रवृत्ती झाली, त्यांची स्वच्छंद जीवन जगले, शास्त्रविरुद्ध जीवन जगले, निषिद्ध, त्यामुळे त्यांना अशी अधोगती प्राप्त होते. अथ एतयोः पथोर न कतरेण च न तानि इमानि क्षुद्राणि असकृद आवर्तीनि भूतानि भवन्ति जायस्व म्रियस्व इति एतत् तृतीयः स्थानम इति श्रुतेः. कारण एक श्रुती सांगितलेली आहे. हे जे दोघ जण आहेत, हे दोन मार्ग सांगितले, कोणते, एक दक्षिणायन मार्ग आणि दुसरा उत्तरायण मार्ग, बरोबर. तर या दोन्ही मार्गापैकी त्यांना हे जे स्वाभाविक प्रवृत्ती करणारे जे लोक आहेत ना, त्यांना या दोन्हीपैकी कोणताच मार्ग प्राप्त होत नाही.
अथ एतयोः पथोः, दोन मार्गाने न कतरेण, एकाही मार्गाला ते दोन्हीपैकी जात नाहीत. मग कुठं जातात? क्षुद्र आणि असकृत आवर्तीनी भूतानी भवन्ति. अत्यंत क्षुद्र अशा प्रकारचे पुन्हा पुन्हा जन्माला आणि येणारे आणि मरणारे अशा प्रकारच्या योनीला ते प्राप्त होतात. जायस्व म्रियस्व म्हणजे जन्माला या आणि मरा. इथे येतं तृतीयम स्थानम, ही तिसरीच गती आहे त्यांची असा अर्थ. पहिल्या दोन गती काय सांगितल्या? पहिली गोष्ट तर निष्काम पुरुषाने अनुष्ठान केलं तर सत्वशुद्धी होते. सकाम पुरुषाने अनुष्ठान केलं तर भिन्न भिन्न केलं तर ते स्वर्गाधिकारला जाईल, तिथून परत येईल. आणि समुच्चय जाणून केलं तर पुन्हा उत्तरायण मार्गाने जाऊन मुक्त होईल. असे जे मार्ग सांगितलेत, या कोणत्याही मार्गाने हे स्वाभाविक प्रवृत्तीवाले लोक जात नाहीत. यांना जन्म मरण प्राप्त होत राहतं. पशुवादी योनीला, क्षुद्र योनीला जातात. यांच्यासाठी ही तिसरी गती ठेवलेलीच आहे शास्त्राने, असा याचा अर्थ आहे. समजलं इथवर? प्रजाह तिस्रह अत्यायम येयुः इतीच्या मंत्रवर्णात. आणखी ही ऐतिरेय उपनिषदामध्ये पुढं येणार आहे मंत्र. प्रजाह तिस्रह, तीन प्रकारच्या या प्रजा आहेत. त्यांनी अत्यायम येयुः, यांनी काय केलं आहे? धर्माचा पूर्णपणे त्याग केलेला आहे, शास्त्राचा पूर्णपणे त्याग केलेला आहे. आणि ह्या तीन प्रकारच्या ज्या प्रजा आहेत त्या पुन्हा पुन्हा जन्माला येतात, मरतात. कोणत्या तीन प्रकारच्या? मनुष्य सोडून, बरोबर ना? अंडज, जारज नाही, जारज म्हणजे मनुष्य आहे ना. अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज यांना म्हणायचं तिसरह प्रजा. हा तीन प्रकारच्या खाणी आहेत ना. आणि एक जारज आहे ती मनुष्य आहे. मग हे मनुष्य होतच नाहीत ना. स्वाभाविक प्रवृत्तीवाले जे लोक आहेत हे मनुष्य होऊन पुन्हा जन्माला येत, यांना पशुवादी योनी प्राप्त होते. मग तिसरह प्रजा हा अंडज ते योनीला जातील, स्वेदज म्हणजे उवालिका होतील, किंवा मग उद्भिज्ज झाडं वृक्ष वगैरे ते होतील. त्या योनीला यांना जावं लागतं. कोणाला? अत्यायम येयोः, ज्यांनी धर्माचा त्याग केलेला आहे, शास्त्रीय मार्गाचा त्याग केलेला आहे, असे लोक. आता पुढे बघा. विशुद्ध सत्वस्य तो निष्कामस्य एव बाह्याद अनित्यात साध्य साधन संबंधात इह कृतात पूर्वकृतात वा संस्कार विशेषाद विशेष उद्भवाद विरक्तस्य प्रत्यगात्मविषया जिज्ञासा प्रवर्तते. आता ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं आहे, कारण त्याने निष्काम कर्म उपासना केल्या, त्याला काय झालं? बाह्य साध्य साधनाचा संबंध असलेले जे काही कर्म आहेत अनित्य आहेत, बरोबर ना, त्यांच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये काय झालं आहे? वैराग्य निर्माण झालेलं आहे. पूर्वकृतात कृतात वा, पूर्वजन्मामध्ये ह्यांनी काही कर्म उपासना केल्यात किंवा या जन्मात मागे केलेल्या आहेत, आणि त्यामुळे त्या संस्कारामुळे यांच्या अंतःकरणामध्ये विरक्तता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून असे जे विरक्त पुरुष आहेत त्यांना प्रत्येक आत्म्याच्या संबंधाने जाणण्याची जिज्ञासा निर्माण होते. मी कोण आहे? समजतंय ना? तद एतद वस्तू प्रश्न प्रतिवचन लक्षणया श्रुत्या प्रदर्शते केनेशितम इत्याद्या. तर मग हीच वस्तू म्हणजे हाच विषय, यही बात असा अर्थ, हीच गोष्ट. कोणते? की ज्याला वैराग्य झालंय आणि प्रत्येक आत्मा मी कोण आहे अशा प्रकारची जिज्ञासा झाली, त्याला आता कुठलं कर्म करायचं नाही, लोकांतराला पण जायचं नाही, विरक्त झालेला आहे, असा जो पुरुष आहे त्याला प्रश्न आणि उत्तर या रूपाने हे उपनिषद प्रवृत्त होत आहे आणि त्याची जिज्ञासा शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ब्रह्मविद्येसंबंधाने त्या साधकाला उपदेश करणारं हे उपनिषद आहे केनेशितम इत्यादी. समजलं? काठकेच उक्तम. आणि कठोपनिषदामध्ये सुद्धा असं म्हटलंय. काय म्हटलंय? परांची खाने व्यतृण स्वयंभूस तस्मात् परांग पश्यती नांतरात्मन कश्चित धीरः प्रत्यगात्मान मैक्षत आवृत्त चक्षुरमृतत्वमिच्छन. हा एक पूर्ण मंत्र आहे. त्याचा अर्थ असा आहे की परमात्मा स्वयंभू अशा परमात्म्याने इंद्रियांना बहिर्मुख करून हिंसित केलं, त्यांची हिंसा केली, कारण त्यांची मुख काय केले? बाहेर केली. मग हे बाहेरच पाहायला लागले, बाहेरच प्रवृत्त व्हायला लागले इंद्रिय, असा अर्थ. मग सगळे बाहेरच पाहतात का? कोणी अंतरात्म्याला पाहत नाही का? तर कश्चित धीरः, एक कोणीतरी एक धीर पुरुष आहे, आपल्या बुद्धीला इंद्रियांना सुद्धा आपल्या ताब्यात ठेवणारा, त्यानं मात्र प्रत्यगात्मानम ऐक्षत, तो मात्र स्वतःला पाहता झाला, त्यानं आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. कसा आहे तो? आवृत्त चक्षुः, त्यानं चक्षु इथं उपलक्षण आहे, चक्षुला आवरलं,
म्हणजे संपूर्णच इंद्रियांना त्याने आवरून धरलेलं आहे. असा अमृतत्वम इच्छन, अमृतत्वाची इच्छा करणारा असा जो कोणी एक पुरुष आहे त्यानं मात्र आपल्या प्रत्येक आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलंय असं म्हटलंय. इत्यादी आणखी एक मंत्र दिलाय मुंडक उपनिषदातील. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम आयान नास्त्यकृतः कृतेन तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ह्या मध्ये मध्ये आलेल्या श्रुती आहेत ना, पाठ करायच्या, चिंतनासाठी खूप महत्त्वाच्या असतात. परीक्ष लोकान कर्मचितान, कर्माने प्राप्त होणारे जे स्वर्ग वगैरे किंवा हा लोक ब्रह्मलोक यांची परीक्षा करावी, परिशीलन करावं, विचार करावा. आणि त्यांनी केला विचार. हा विचार करून तो जो ब्राह्मण आहे म्हणजे साधक आहे, ब्रह्म जाणण्याची इच्छा करणारा तो जो साधक आहे, निर्वेदम आयान, वैराग्याला प्राप्त व्हावं. नास्त्य कृतः कृतेन, कृत म्हणजे कर्म, कर्माने निष्कर्म ब्रह्म प्राप्त होत नसतं हे त्यानं ध्यानात घेतलं. तद्विज्ञानार्थम, त्या परमात्म्याला ब्रह्माला जाणण्याकरिता तो पुरुष जो आहे साधक गुरुमेवाभिगच्छेत, त्यानं गुरुकडेच जावं. कसं जावं? समित पाणीही, दोन हात जोडून जावं असा एक अर्थ. किंवा समित पाणीही म्हणजे हातामध्ये समिधा घेऊन जावं. यज्ञासाठी गुरूंना समिधा लागतात, वाळलेली काष्ठ लागतात, ती घेऊन जावेत. ती समिधा घेऊन जाणं म्हणजे हे वाळलेले लाकडं रसहीन आहेत. त्याप्रमाणे आता आमच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विषयाचा रस राहिला नाही, आम्ही विरक्त होऊन आलो हे सूचित करण्यासाठी हातामध्ये समिधा घेऊन जावं लागतं. ही काष्ठ घेऊन आलोय म्हणजे आता ही तुमच्या यज्ञाच्या कामाची आहे. तशी हे आता काष्ठ, हे शरीर आमचं आता बस तुम्ही सांगाल तेच तुमच्या कामाचं आहे, तुमच्या अधीन आहे, आम्ही तुम्हाला आता समर्पित झालो असं सूचित करण्यासाठी समिधा घेऊन जाणं असतं. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, जे श्रोत्रिय आहे, सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेले शास्त्रज्ञानी आणि ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मस्वरूपात ज्यांची निष्ठा आहे, असे जे महापुरुष आहेत, गुरु आहेत, अशा गुरूंकडेच साधकानं गेलं पाहिजे ब्रह्माला जाणण्यासाठी. म्हणून हा एक साधक आहे आणि तो आपल्या गुरुकडे गेलाय, त्याला प्रश्न विचारतोय, केने शितम पद्धती प्रेषितम मनः, असा संबंध सांगतायत आचार्य. इथे अथर्वणेच, असं अथर्वण उपनिषदामध्ये म्हणजे मुंडक उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे. एवं ही विरक्तस्य प्रत्यगात्मविषयं विज्ञानम श्रोतुम मंतुम विज्ञातुम च सामर्थ्यम उपपद्यते न अन्यथा. असा जो विरक्त पुरुष आहे बघा, आता माऊलींची ओवी, तैशी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगनीची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. बरोबर ना? विरक्ती वैराग्यासारिखा जोडून ठेविला सखा, जो आघवियाची भूमिका सवे चाले, वैराग्याचं वर्णन केलंय. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. भाष्यकार ते वाट पुसतू, बघा हे जशास तसा ओवीचा अर्थ आहे. एवं ही विरक्तस्य, जो विरक्त पुरुष आहे ना, संपूर्ण विषयांच्या संबंधाने वैराग्य धारण केलेला, त्यालाच प्रत्यगात्म्याच्या संबंधाने जे विज्ञान असतं, विशेष ज्ञान असतं, ते प्राप्त करण्यासाठी, त्याच्या संबंधी श्रवण करण्यासाठी, मनन करण्याकरिता, विज्ञातुम आणि विशेष रूपाने अपरोक्ष ज्ञान प्राप्त करण्याकरिता सामर्थ्यम उपपद्यते, त्यालाच सामर्थ्य प्राप्त होतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्तीचं सामर्थ्य नाही. म्हणून ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य, जेने करुण ब्रह्मानंदाला योग्य अधिकारी असे जीव होतात, त्याला वैराग्य म्हणतात, असं माऊली जे म्हणतात त्याचा हा अर्थ आहे. जो विरक्त आहे त्याच्याच अंतःकरणामध्ये ब्रह्मप्राप्तीचं सामर्थ्य आहे. इतरस्य न अन्यथा, पुढे आणखी व्यतिरेकानं सांगितलंय, अन्यथा न, इतर जे आसक्त पुरुष आहेत त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्तीची योग्यता नाही, त्यांच्याकडे ते सामर्थ्य असू शकत नाही. वैराग्य म्हणजे एक सामर्थ्य आहे, एक बळ आहे, परमपद बळ वैराग्याचे, त्याचाही हा अर्थ आहे. एतस्माच्च प्रत्यगात्म ब्रह्म विज्ञानात, या प्रत्यगात्म्याच्या ज्ञानाने म्हणजे ब्रह्मविज्ञानात असं म्हटलंय, प्रत्यगात्मा आणि ब्रह्म एकच आहे अशा ज्ञानाने, संसार बीजम, संसाराचं बीज असणारं जे अज्ञान, काम कर्म प्रवृत्ती कारणम, आपल्या इच्छेला, आपल्या कर्माच्या प्रवृत्तीला जे कारण असतं असं जे अज्ञान, ते अशेषतः निवर्तते, पूर्णपणे निवृत्त होतं या ज्ञानाच्याच द्वारा. या संबंधी पुन्हा श्लोक जो होऊनच गेलाय पाठीमागे आपल्याला ईशावास्य उपनिषदामध्ये. तत्र को मोहः कः शोकः एकत्वम अनुपश्यतः इति मंत्रवर्णात
मंत्रवर्णाचं भाष्य गेलं ना उपनिषद पाठीमागे, म्हणजे ईशावास्य, त्याच्यामध्ये असं म्हटलंय, ब्रह्मस्वरूपाला ज्यानं एकत्वानं जाणलं, अभिन्नत्वाने जाणलं, पाहिलं, तिथं कसला मोह राहिला, कसला शोक राहिला, म्हणजे अज्ञानाची पूर्ण निवृत्ती, कार्यासह निवृत्ती होऊन जाते. तर ते शोकम आत्मविद, छांदोग्य उपनिषद. आत्मस्वरूपाला जाणणारा शोकाला तरून जातो. इति अजून एक मंत्र आहे मुंडक उपनिषदातली, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परावर परमात्म्याचं दर्शन झालं असता काय होतं, हृदय ग्रंथी भिद्यते, हृदयातील जी विपरीत ज्ञानाची गाठ आहे ते छिन्न भिन्न होऊन जाते, म्हणजे विपर्यास निवृत्त होतो. सर्व संशयाः छिद्यन्ते, परमात्म्यासंबंधी, जगासंबंधी, जीवासंबंधी, मोक्षासंबंधी संशय निवृत्त होऊन जातात. क्षीयन्तेच्या अस्य कर्माणि, त्या महापुरुषाची सगळी संचित कर्म क्षीण होऊन जातात. प्रारब्ध कर्म भोगून संपवतो, मिथ्यात्व दृष्टीने राहतं, पण संचित कर्माचा आणि क्रियमान कर्माचा पूर्ण नाशच होऊन जातो. इत्यादी श्रुतीभ्यश्च, अशा प्रकारे अनेक श्रुती आहेत. यावरून हे सिद्ध होतं की जो विरक्त पुरुष आहे त्याला ब्रह्मज्ञानच सांगितलं पाहिजे, की जेणेकरून अज्ञानाची निवृत्ती होईल. कर्मसहितादपि ज्ञानाद येतच सिद्ध्यति इति चेत. आता पूर्वपक्षी आला, तो म्हणतो की कर्मासहितच ज्ञानाने असा मोक्ष सिद्ध झाला तर नाही का चालत, असं विचारतं. समसमुच्चय सोडतच नाही तो आचार्यांना, आणि आचार्य पण त्याला सोडत नाहीत. प्रत्येक ठिकाणी पुन्हा पुन्हा ही गोष्ट आणतातच, कारण त्या काळामध्ये हा जो पक्ष आहे तो विस्तारलेला होता, समसमुच्चयवाद. केवळ कर्म नका करू, ज्ञानही असू द्या सोबत. केवळ ज्ञान नाही, कर्मही करा, म्हणजे कर्म आणि ज्ञानाचा समुच्चय सांगणारा हा पक्ष आहे, एकत्र अनुष्ठान. कर्मासहितच जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने अशा प्रकारचा मोक्ष नाही का सिद्ध होणार, असं मानलं तर नाही का चालेल, अशा प्रकारे पूर्वपक्ष केला. उत्तर आचार्य देत आहेत, न, तुला असं म्हणता येणार नाही. वाजसनयके तस्य अन्य कारणत्व वचनात, कारण बृहदारण्यक उपनिषदामध्ये, वाजसनय म्हणजे काय, बृहदारण्यक उपनिषद, त्यामध्ये या दोघाची अन्य फलं सांगितलेली आहेत. अन्य फलालाही दोघं कारण ठरतात. ज्ञानाचं फल वेगळं, बरोबर, ज्ञानाच्या फलाला ज्ञानच कारण आहे, कर्माची फलं वेगळी आहेत, कर्माच्या फलासाठी कर्मच कारण आहे, ज्ञान कारण नाही. अशी वेगवेगळी कारणता दोघांच्या ठिकाणी सांगितली, वेगवेगळी फलं सांगितलीत. कर्माचं काय फल आहे, जायामी स्यात, आपण पाहिलं आहे ना, मला पत्नी मिळावी, मग मी काय करेल, पुत्र संतान उत्पन्न करेल, त्याद्वारा मग ते माझं धन आहे, त्याद्वारा मी यज्ञयागादी करेल, मग स्वर्गाला जाईल, असं तो म्हणतो ना. त्याच्या अंतकरणात ही कामना आहे. जायामी स्यात इति प्रस्तुत्य, इथं प्रस्तावना करून, म्हणजे सुरू करून, पुत्रेण अयम लोकः जयः न अन्येन कर्मणा, पुत्राच्याच द्वारा हा लोक, म्हणजे हा मनुष्य लोक पुत्राच्या द्वाराच जय्य आहे, जिंकण्यास योग्य आहे. न अन्येन कर्मणा, वेगळ्या कुठल्या कर्माने नाही. म्हणजे यासाठी पुत्रप्राप्ती पाहिजे, अशी त्याला इच्छा आहे. कर्मणा पितृलोकः विद्या देवलोकः, अशा यज्ञयागादी कर्माने पितृलोकाची प्राप्ती होते. आणि विद्या म्हणजे विद्येच्या द्वारा, म्हणजे उपासनेच्या द्वारा देवलोकः, देवलोकाची प्राप्ती होते. इति आत्मना अन्यस्य लोकत्रयस्य कारणत्वम उक्तम वाजसनेयके. इति म्हणजे अशा, इत्यात्मना, अशा प्रकारे अन्यस्य लोकत्रयस्य कारणत्वम उक्तम वाजसनेयके. वाजसनेय म्हणजे बृहदारण्यकामध्ये असं वर्णन केलंय की हे जे अन्य कर्म आहे त्या कर्माचं फल लोकत्रयाची प्राप्ती हे सांगितलंय. लोकत्रयाच्या प्राप्तीला कारण कोण आहे, कर्म, बरोबर ना. म्हणजे पुत्राच्या द्वारा हा लोक जिंकता येतो, त्याद्वारा पुन्हा कर्म केलं, यज्ञयागादी केवळ अनुष्ठान, तर मग स्वर्ग लोकाची वगैरे प्राप्ती होते, कर्मणा पितृलोकः. आणि तिसरा लोक कोणता, विद्या देवलोकः, ब्रह्मलोकाची वगैरे प्राप्ती होते उपासनेच्या द्वारा. असे 3 प्रकारच्या लोकाच्या प्राप्तीला कारण कोण आहे, कर्म, हे कर्माचं फल आहे. तत्रैवच, म्हणजे त्याच वाजसनेय बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं पुढं आता सांगितलंय की जो ज्ञानाचा अधिकारी आहे त्याचंही वर्णन केलंय. पारिव्राज्य विधाने हेतु उक्तः, पारिव्राज्याचं विधान करण्यामध्ये त्यांनी हेतू सांगितलेला आहे, म्हणजे संन्यास ग्रहण करण्याविषयीचा हेतू सांगितला. काय की तो साधक असं म्हणतो, किम प्रजया करिष्यामः येषां नः अयम आत्मा अयम लोकः, आम्ही प्रजा संतान उत्पन्न करून काय करावं, येषां नः, की ज्या आमचा
अयम आत्मा अयम लोक, हा जो आत्मा आहे हाच आमचा लोक आहे. ना आम्हाला हा मृत्यूलोक जिंकायचा आहे, ना देवलोक जिंकायचा आहे, ना स्वर्गलोक जिंकायचा आहे. हे तिन्ही लोकाची प्राप्ती आम्हाला करायचीच नाही. त्यामुळं कर्म करून काय करू आम्ही? यज्ञ यागादी काय आम्हाला करायचे नाहीत असं तो साधक बोलतो. तत्र अयम हेत्वर्थः, त्याचा हेतू हा आहे. बरोबर ना? त्या हेतूचा अभिप्राय काय हा आहे. म्हटले काय? प्रजा कर्म तत्संयुक्त विद्याभिः मनुष्य पितृदेव लोकत्रय साधनैः अनात्मलोक प्रतिपत्ती कारणैः किं करिष्यामः. प्रजा उत्पन्न करणं, कर्म करणं, पुन्हा तत्संयुक्त विद्या, त्याला बरोबर उपासना केली, यांच्याद्वारा काय होतं? क्रमाने प्रजेच्या द्वारा मनुष्य लोकाची प्राप्ती, यज्ञादी कर्माच्या द्वारा पितृलोकाची प्राप्ती, आणि त्यात संयुक्त विद्या म्हणजे उपासनेद्वारा देवलोकाची प्राप्ती. अशा लोकत्रयाची ही साधनं आहेत. अनात्मलोक आहेत ते. मग ते प्राप्त करून अनात्मलोकाला प्राप्त करून देणारी अशा प्रकारचे हे कर्म आणि उपासना करून आम्ही काय करावं? अशा प्रकारे यांना वैराग्य निर्माण झालेलं आहे. न च अस्माकं लोकत्रयम अनित्यम साध्य साधन साध्यमिष्टम. त्याचप्रमाणे आम्हाला हे 3 प्रकारचे लोक जे आहेत ना ते अनित्य आहेत. आणि त्यांना प्राप्त करून देणारे हे साधनं, हे साध्य, हे आम्हाला इष्ट नाहीत. कारण हे कसे आहेत? अनित्य आहेत. आम्हाला अनित्य फल आता नकोच आहे. येषाम अस्माकं स्वाभाविकः अजः अजरः अमृतः अभयः न वर्धते कर्मणा नो कनिया नित्यश्च लोकः इष्टः. आम्हाला असा लोक आता मिळवायचा आहे. कसा लोक मिळवायचा आहे? की ज्या आम्हाला स्वाभाविक पाहिजे तो, सहज, अजहा जन्मरहित, अजरहा जरारहित, अमृतः मृत्यूरहित, अभयः भयरहित, न वर्धते कर्मणा कर्माने न वाढणारा, नो कनियान कर्माने कुठल्या खाली येणारा असा नाही. म्हणजे पाप केलं म्हणजे खाली गेला आणि पुण्य केलं म्हणजे वर गेला. अशा प्रकारच्या लोकाची प्राप्ती आम्हाला करायची नाही. जो नित्य आहे अशा लोकाची आम्हाला आता प्राप्ती करायची आहे. सच नित्यत्वान न अविद्या निवृत्ती व्यतिरेकेण अन्य साधन निष्पाद्य. आणि असा लोक आम्हाला नित्य असल्यामुळे तो अविद्येची पूर्ण निवृत्ती केल्याशिवाय कुठल्याही साधनाने प्राप्त होणार नाही. अज्ञानाची आता आम्हाला निवृत्तीच करावी लागेल, तरच अशा नित्य लोकाची म्हणजे आत्मलोकाची प्राप्ती होईल. हे त्यांना कळालेलं आहे. तस्मात् प्रत्येगात्म ब्रह्म विज्ञानपूर्वकः सर्वेषणा संन्यासः एव कर्तव्यः इति. म्हणून प्रत्येगात्म्याचं ब्रह्मत्वाने ज्ञान होण्याकरिता, बरोबर ना, हे ध्यानात घेऊन सर्वेषणा परित्याग, सर्व प्रकारच्या एषणा, पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, या सर्व लोकांच्या एषणांचा म्हणजे 3ही प्रकारच्या इच्छांचा, वासनांचा संन्यासच आम्हाला आता कर्तव्य आहे असं यांना कळालेलं आहे. असा याचा अर्थ आहे. समजतंय ना? कर्मसहभावित्व विरोधाच्च ज्ञानकर्म विरोधाच्च प्रत्येगात्म ब्रह्मविज्ञानस्य. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, आचार्य सांगतात की हे जे ब्रह्मविज्ञान आहे, आत्म्याचं ब्रह्मत्वाने झालेलं ज्ञान कसं येते? कर्मसहभावित्व विरोधात, त्याचं कर्माबरोबर राहणं विरोधी आहे. कारण ज्ञान सांगतं असंगता, कर्मामध्ये ससंगता आहे. ज्ञान सांगतं निष्कामता, कर्मामध्ये सकामता. ज्ञानामध्ये अभेद पाहायचा आहे, अद्वैत पाहायचं आहे, कर्मामध्ये सगळं द्वैतच आहे. म्हणजे ज्ञान कर्माबरोबर कधीतरी राहणं शक्य आहे का? नाही, असं त्याचा अर्थ आहे. नहि उपात्त कारक फलभेद विज्ञानेन कर्मणा प्रत्यस्तमित सर्व भेद दर्शनस्य प्रत्यगात्म ब्रह्म विषयस्य सहभावित्वम उपपद्यते. तेच पुढे सांगितलेलं आहे की ज्या ज्ञानामध्ये काय झालेलं आहे? कारक म्हणजे कर्म करणारा, ते कर्म, त्याचं फल वगैरे, फलभेद, बरोबर ना, या सर्वांचा बाध झालेला असतो. आणि कर्मामध्ये काय आहे? कारक आहे. कर्मामध्ये काय? कारक म्हणजे कर्ता, कर्म, हे सगळं आहे की नाही, याला म्हणायचं कारक. फलभेद, वेगवेगळ्या प्रकारची फलं आहेत कर्मामध्ये. या ज्ञानाने युक्त असणारं जे कर्म, त्या कर्माच्या द्वारा प्रत्यस्तमित सर्व भेद दर्शनस्य, ज्याच्यामध्ये संपूर्ण भेदांचा निराश झालेला आहे असं जे आत्मदर्शन, त्या दर्शनाबरोबर दर्शनाशी या कर्माचं ऐक्य, प्रत्येगात्म ब्रह्माला विषय करणारं जे अभेद ज्ञान, अद्वैत ज्ञान, त्या ज्ञानाबरोबर कर्माचं सहभाव, एकत्र राहणं कधीही शक्य होत नाही.
वस्तु प्राधान्ये सते अपुरुषतंत्रत्वाद ब्रह्मविज्ञानस्य. ब्रह्मविज्ञान कसं आहे बरं अजून? वस्तुतंत्र आहे का पुरुषतंत्र आहे? वस्तुतंत्र आहे. ब्रह्मज्ञान कसं आहे? वस्तुतंत्र आहे. म्हणजे वस्तू म्हणजे विषय, प्रमेय. समोर प्रमेय आहे आणि इकडं प्रमाण आहे. प्रमाण प्रमेयाधीन आहे. वस्तुतंत्रो भवेद बोधो कर्तृतंत्रम उपासनम. बरोबर ना? वस्तुतंत्रो भवेद बोधो. बोध म्हणजे ब्रह्मात्मैक्य ज्ञान कसं आहे? वस्तुतंत्र आहे. समोर वस्तू म्हणजे विषय आहे, ब्रह्म, आणि प्रमाण आपला आहे अबाधित. प्रमाण प्रमेयाचा संबंध आला की ज्ञान होतच. मग इच्छा असून किंवा नसून चालत, ते आपल्या मनावर नाही आता ज्ञान करायचं की नाही. जसा तो चंद्र आहे ना, चतुर्दशीचा चंद्र पाहायचा आहे, पाहू नाही म्हणतात तो, बरोबर ना? अनंत चतुर्दशीचा चंद्र पाहायचा नाही, काहीतरी त्याच्यावर आळ येतो म्हणतात, त्याच्यावर काहीतरी आळ येतो, आक्षेप होतो विनाकारण, त्यामुळे तो पाहायचा नाही. मग आईनं सांगितलं मुलाला की बघ बाहेर जातोयस पण चंद्राकडे वर पाहायचं नाही. छोटीशी कोर असते पण पाहिजे नाही. तो म्हटला एक काम कर, मग छत्री दे मला. छत्री घेतली हातामध्ये, घराच्या बाहेर पडला आणि बाहेर गेल्यास त्याला वाटला छत्री तर आहे हातात, काय दिसणार आहे? कारण मनामध्ये तेच असतं, जे करू नका सांगितलंय ते करावंच वाटतं. त्याला म्हणायचं स्वाभाविक प्रवृत्ती. आणि त्याला वाटलं छत्री तर आहे, काय दिसणार आहे आपल्याला? म्हणून त्यानं वर पाहिलं असं तर बरोबर एक छोटंसं छिद्र होतं आणि त्या छिद्रातून चंद्रच दिसला. बरोबर दर्शन झालं. मग आता म्हणायला लागला नाही 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 पाहायचं नाही, पाहायचं नाही. अरे आता चक्षु हे प्रमाण आहे, वर चंद्र प्रमेय, संबंध आला, ज्ञान झालं, पाहिलं, संपला विषय. आता आळ येणारच काहीतरी, त्याचं कार्य घडणार. याला म्हणायचं वस्तुतंत्रम भवेद बोधो. बोध हा वस्तुतंत्र आहे, प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे, कर्त्याच्या मनावर नाही, पुरुषाच्या मनावर नसतं. हां, कर्म उपासना पुरुष तंत्र आहे. पुरुषाने ठरवलं मला करायचं आहे तर करता येतं, नाही ठरवलं तर नाही. बरोबर ना? ठरवलं की शास्त्राच्या विरुद्ध करायचं आहे तर विरुद्धही करू शकतो. बरोबर ना? ठरवलं की शास्त्रानुसार तसं करू शकतो. बरोबर? म्हणजे पुरुषाच्या प्रयत्नाच्या, श्रद्धेच्या अधीन आहेत कोण? कर्म उपासना. आणि ब्रह्मज्ञान कसं आहे? वस्तुतंत्र आहे, प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे. समजतं ना? दोन्हीत विरोध आहे की नाही? त्यामुळे वस्तुतंत्र असणारं ज्ञान कर्तृतंत्र असणाऱ्या कर्म उपासने बरोबर राहू शकत नाही, हे सांगायचं आहे. दोन्हीचा सहभाव होऊ शकत नाही, समुच्चय होऊ शकत नाही. तस्मात् म्हणून दृष्टादृष्टेभ्यः बाह्य साधन साध्येभ्यः विरक्तस्य. दृष्ट आणि अदृष्ट अशा बाहेर साध्य आणि साधन जे आहेत, बरोबर ना, दृष्ट आणि अदृष्ट फल प्राप्त करून देणारे, त्यांच्यापासून विरक्त झालेला जो पुरुष आहे, विरक्तस्य, प्रत्यगात्मविषया, प्रत्यगात्म्याला विषय करणारी ब्रह्म जिज्ञासा इयम, ही ब्रह्माला जाणण्याविषयी केलेली इच्छा आहे. ब्रह्म जिज्ञासा इयम केनेशितम इत्यादी श्रुत्या प्रदर्शते. या श्रुतीने हे प्रदर्शित केलंय की ही ब्रह्म जिज्ञासा आहे, विरक्त पुरुषाची आहे, याला कर्म उपासना यांचं फल नाही पाहिजे आहे. त्यामुळे केनेशितम इत्यादी श्रुतींनी ब्रह्म जिज्ञासाच व्यक्त केलेली आहे, कर्म जिज्ञासा नाही. शिष्याचार्य प्रश्न प्रतिवचन रूपेण कथनम तु सूक्ष्म वस्तु विषयत्वात् सुख प्रतिपत्ति कारणम भवति केवल तर्कागम्यत्वंच दर्शितम भवति. आता या उपनिषदामध्ये प्रश्न उत्तर अशा प्रकारचा संवाद आला आहे. शिष्यांनी प्रश्न करावेत, गुरूंनी उत्तर द्यावं, पुन्हा शिष्यांनी प्रश्न करावेत, गुरूंनी उत्तर द्यावं, पुन्हा गुरूंनी काही प्रश्न विचारावा शिष्यांना, पुन्हा शिष्यांनी त्याचा विचार करून उत्तर द्यावं, अशा प्रकारचा विषय पुढे येणार आहे. मग अशा प्रकारचा संवाद का आला बरं प्रश्न प्रतिवचन या रूपाचा? तर आचार्याची दोन कारणं सांगतायत की ही जी वस्तू आहे ब्रह्मवस्तू ती अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्म वस्तू विषयत्वात, सूक्ष्म वस्तूला विषय करायचं आहे. याकरिता प्रश्न उत्तर या रूपाने जर अभ्यास केला तर ते कळू शकतं. याकरिता दुसरं कारण आहे सुख प्रतिकारणम भवती, सहज आपल्याला याचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं, सुखाने होऊ शकतं. म्हणून आणखी एक कारण आचार्याने सांगितलंय, केवळ तर्क अगम्यत्वंच दर्शितम, केवळ तर्काने
हे ब्रह्मविज्ञान कधी होऊ शकत नाही. याला काय पाहिजे? गुरु शिष्य भावानेच श्रवण केलं पाहिजे. केवळ तर्काच्या कसोटीवर घासून ब्रह्मविद्या बघावी म्हटलं तर तर्कस्य अप्रतिष्ठानात, तर्क अस्थिर असतात. म्हणून तर्काने नैषा तर्केण मतिरापनेया, पुढंच आलंय बघा, नैषा तर्केण मतिरापनेया इति श्रुतेश्च, असं श्रुतिमाता सांगते कठोपनिषदामध्ये की हे ब्रह्मविद्या केवळ तर्काने प्राप्त करता येत नाही. आचार्यवान पुरुषो वेद, उलट छांदोग्य उपनिषद सांगतं की ज्याला आचार्य आहेत असा पुरुषच ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो. आणखी एक प्रमाण, आचार्या दैव विद्या विदिता साधिष्ठम प्रापदिती, आचार्यांकडूनच जाणलेली जी विद्या असते तेच आपल्या कल्याणाला प्राप्त करून देणारी ठरत असते. आणखी स्मृती म्हणजे गीताप्रमाणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया वगैरे इत्यादी श्रुती स्मृती नियमाच्च, इत्यादी श्रुती स्मृतींनी हा नियमच केला आहे. बरोबर ना? म्हणून गुरुपसत्ती करूनच ब्रह्मविद्या मिळवावी लागते. केवळ तर्काने, युक्तीने किंवा स्वतःच्या बुद्धीने हे ब्रह्मज्ञान मिळत नसतं. हे सिद्ध करण्यासाठी श्रुतिमातेने या उपनिषदामध्ये गुरुशिष्य संवादाचं कथन केलेलं आहे. समजलं ना? कश्चित गुरुम ब्रह्मनिष्ठम विधिवद उपेत्य, इथं कश्चित शब्दाचा अर्थ आहे कोणी एक शिष्य. आता भाव सांगतायत आचार्य, जसं आपण अभंगात पाहतो ना कधी कधी, एक कोणीतरी मनुष्य तुकोबरायाकडे गेला. तो गेला का नाही काही माहीत नसतं, पण ते कीर्तनकाराला कसं कळतं काय माहिती. महाराज डोंगरावर भजन करत होते, तिथं हा मनुष्य गेला. महाराज आम्हाला सुख कशाने मिळेल असा प्रश्न केला, आणि मग महाराज त्याचं उत्तर देतात, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा. एक कल्पना, एक काल्पनिक कथानक आपण मांडत असतो. बरोबर ना? कदाचित तुकाराम महाराजांना ते अभिप्रेतही नसेल. त्या अभंगामध्ये एक कवी होता, त्याने कविता लिहिल्या. अष्टादशामध्ये एका शिक्षकाने सांगितलेली कथा माहिती आहे ना? हां, त्याने कविता अशा भारी भारी लिहिल्या. त्याच्या कवितांचं अध्यापन व्हायला लागलं कॉलेजांमध्ये. एक शिक्षक शिकवत होते, हा कवी तिथं गेला, मागच्या बेंचवर जाऊन बसला, दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या रूपामध्ये विषयात जाऊन बसला. आणि ते प्राध्यापक शिकवत होते, या ठिकाणी कवीला असं म्हणायचं आहे, या ठिकाणी कवीचा हा भाव आहे, ही कवी कल्पना काही अपूर्व आहे, असं तो सांगत होता शिक्षक. ते मागे कवी जो बसला होता स्वतः तो उठून उभा राहिला आणि म्हणायला लागला की बाबा मला असं काही म्हणायचं नाही, हा माझा भाव नाही, ही माझी इथं मुळीच कल्पना नाही. तो म्हटला तसं नाही, कवींना असंच म्हणायचं. स्वतः कवी म्हणतो की मला असं म्हणायचं नाही. तसं बऱ्याचदा आपण अभंगाचे असे भाव सांगतो की कधी कधी तुकाराम महाराजांना वाटत असेल की इथं प्रकट व्हावं, आपण याला दर्शन द्यावं, सांगावं की मला असं काही म्हणायचं नाही, उगं मनाचं काही सांगू नकोस बाबा, असे भाव काढले जातात. तसं इथं आचार्य सांगतायत की कोणी एक शिष्य आहे, कारण पुढं असं घडलंयच. आचार्यांचे हे काही केवळ कवी कल्पना नाही, कारण पुढे तो शिष्य बोलतोय ना गुरूंना. एक शिष्य आहे कोणीतरी, तो आपल्या गुरुजींकडे गेलेला आहे. आणि गुरुम ब्रह्मनिष्ठम, ते ब्रह्मनिष्ठ गुरुकडे जाऊन विधिवत म्हणजे समित पाणीही, हातात समिधा घेऊन वगैरे गेला, शरणापन्न झाला. उपेत्य, त्यांच्याजवळ जाऊन प्रत्येगात्मविषयात अन्यत्र शरणम अपश्यन, प्रत्येगात्म्याला विषय करणाऱ्या ब्रह्मविद्येहून अन्य मला आता काही विषय नाही, मला आता दुसरं काही शरण्य नाही, अशा प्रकारचं पाहून निश्चय करून अभयम नित्यम शिवम अचलम इच्छन पप्रच्छ इति कल्प्यते. एक अभय तत्व आहे, नित्य तत्व आहे, शिवतत्व आहे, कल्याणमय, अचल स्थिर आहे, आणि त्याची इच्छा करणारा हा पप्रच्छ आपल्या गुरूंना अशा प्रकारचं विचारता झाला. इति कल्प्यते, असं पुढच्या शब्दावरून आमच्याकडून कल्पना केली गेली आहे, आचार्य म्हणतात. काय त्यानं विचारलं त्या शिष्याने आपल्या गुरुजींना, ते पुढच्या पहिल्या मंत्रामध्ये येत आहे बघा. ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः
केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रं कवु देवो युनक्ति ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रं कवु देवो युनक्ति ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रं कवु देवो युनक्ति ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कवु देवो युनक्ति. ओम, तसं तर ओम नसतं, पण सुरुवात करायची, आरंभ करायचा आहे ओम इति उदाहृत्य असं म्हटलंय गीतेमध्ये. प्रवर्तन काय, यज्ञ दान तपः क्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. यज्ञ आता हा यज्ञच आहे बरोबर ना. वाघ यज्ञ ना, हा येणे वाघ यज्ञ तोषावे, याकरिता आरंभवाचक म्हणून किंवा परमात्मवाचक म्हणून मंगलवाचक म्हणून ओंकाराचं या ठिकाणी उच्चारण केलं आहे. तसं मूळ उपनिषदामध्ये ओम नसतो, नाही, म्हणजे इथं नाही. केन ईशितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रं कः वो देवः युनक्ति. या मंत्राचा अर्थ एवढा बघूया. हा साधक गुरूंना विचारतोय, मनः केन ईशितं प्रेषितं पतति. आमचं मन कोणाच्या द्वारा इच्छेने प्रवृत्त होऊन, प्रेषितं म्हणजे काय, प्रवृत्त होतं, प्रेरित होऊन, पतति स्वविषयं प्रतिगच्छते, आपापल्या विषयाकडे जातं. कोण, मन संकल्प विकल्प करण्यासाठी प्रवृत्त होतं, त्या विषयाकडे जातं बरोबर ना. मनाचा काय विषय, संकल्प विकल्पात्मक मन आहे, असा विषय काय, सर्व इंद्रियांचा विषय तो त्याचा विषय, समजलं ना. किंवा आलोचना करणं, पाहणं, संकल्प करणं, विकल्प करणं, आलोचन करणं, त्यासंबंधी काही संशय घेणं, हे सगळं मनाचं मुख्य कार्य असतं. तर हे जे मन आहे ते आपापल्या असं विषयाकडे आपलं कार्य करण्यासाठी कोणाच्या द्वारा प्रेरित होतं, त्याला कोण पाठवतं मनाला, जा बाबा आपल्या विषयाकडे, असं कोणता देव आहे, कोण असा याचा स्वामी आहे, मालक आहे, की त्याच्या इच्छेनेच हे मन प्रेरित झालेलं आहे, असा प्रश्न. दुसरा प्रश्न, केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः. प्रथमः प्राणः केन युक्तः सन प्रैति, कोणाच्या द्वारा युक्त होऊन, प्रेरित होऊन, अर्थ तोच. प्राणः म्हणजे हा प्राण, प्रथमः प्राणः हा प्रथम प्राण, कारण प्राण हा प्रथम आहे, मुख्य आहे असा अर्थ. प्रथम आहे म्हणजे मुख्य आहे. प्राणाशिवाय कोणतंच इंद्रिय कार्य करू शकत, प्राण नसेल तर शरीरच राहत नाही ना. पुढे येणार आहे आता उपनिषदांमध्ये कथा भरपूर येणार आहेत. इंद्रियांचं एकदा भांडण लागलं, वाद झाला, काय की आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण, इंद्रियांमध्ये वाद सुरू झाला. प्रत्येकाला वाटायचं मी श्रेष्ठ. चक्षु म्हणायचा माझ्याशिवाय हा जीव पाहू शकत नाही, मी श्रेष्ठ आहे. कान म्हणायचं माझ्याशिवाय हा जीव ऐकू शकत नाही. चक्षु म्हणायला लागला मी नसेल तर हा मनुष्य आंधळा होतो ना. कान म्हणायचं मी नसेल तर हा बधीर होतो, मग काय व्यवहार करणार आहे, असं प्रत्येक इंद्रिय म्हणायला लागला. प्राण म्हणायला लागला मी श्रेष्ठ आहे. शेवटी सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले, प्रजापतीकडे गेले. प्रजापतीला म्हटले आमच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे सांगा, निष्पक्षपातीपणाने उत्तर द्या, आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे. आता प्रजापतीने विचार केला, जर मी म्हणावं प्राण श्रेष्ठ आहे तर बाकीच्या इंद्रियांना वाटेल की बघा आपले पिताश्री सुद्धा भेदभाव करतात, असं वाटेल.
म्हणून त्यांनी असं उत्तर दिलं, एक काम करा, एका मृत शरीरामध्ये तुम्ही प्रवेश करा आणि त्या शरीरातून एक एक इंद्रिय निघून बघा. जे गेल्यानंतर शरीर मृत होऊन पडेल तो तुमच्यामध्ये श्रेष्ठ. तुम्हीच बघा कोण श्रेष्ठ आहे. मग एका देहात त्यांनी प्रवेश केला, चक्षु बाहेर गेला, पुन्हा आंधळ शरीर पण आंधळ्या रूपात ते जिवंत राहिलं. कान बाहेर गेला, बधिर रूपामध्ये तो पुरुष जिवंत राहिला. प्रत्येक इंद्रिय जाऊन बघू लागलं, हात गेला, पाय गेला, पांगळ्या रूपात तो जिवंत राहिला. प्राण म्हटला आता माझी बारी आहे, मी जाऊन पाहतो. प्राण जसा बाहेर जायला लागला, विचारसागरामध्ये शब्द आला, प्राण या त्या देहातून बाहेर जाण्याचा उद्योग करू लागला. म्हणजे थोडासा त्यानं प्रयत्न केला तर शरीर मागं पडायला लागलं. बाकीचे इंद्रिय त्याच्या पाठीमागं पुन्हा आपोआपच निघायला लागले. कारण प्राण गेला की मागं इंद्रिय तरी काय करणार. सूक्ष्म देह मागे जायला लागला, इंद्रिय निघायला लागला. हो वा. उचललेल्या प्राणासरीशी इंद्रिये निघते अपैशी. इंद्रिय पण मागं निघायला लागली. आणि मग इंद्रियांनी ओळखलं, अरे आपल्यामध्ये प्राण हा महत्वाचा आहे, प्रथम आहे. जाऊ नको. तू गेला की आम्हालाही बाहेर निघावं लागेल, शरीर मागे प्रेत होऊन पडेल. म्हणजे प्राण श्रेष्ठ्याधिकम श्रुत्यादिषु श्रुतम. श्रुत्याधिकांमध्ये प्राण श्रेष्ठ असं सांगितलं. म्हणून हा मुख्य असणारा, चलनवलन करणारा, सामर्थ्य प्रदान करणारा असा हा क्रियाशील प्राण कोणाच्या द्वारा युक्त होऊन, प्रयुक्त होऊन, बरोबर, हा आपल्या विषयाकडे जातो किंवा चलनवलन करतोय, आपली क्रिया श्वासोच्छवास हा सुरू ठेवतोय. कोण आहे तो की या प्राणाला सुरू ठेवतोय. आपला हा जो बाबा म्हणतात तसं हे जो आपले श्वासोच्छवासाचा जो हा भाता, लोहाराच्या भात्याप्रमाणे सारखा सुरू आहे, श्वास घेणं सोडणं हा भाता जो सुरू आहे तो कोणाच्या द्वारा, असा कोणता देव आहे आतमध्ये, यांचा स्वामी आहे, मालक आहे की तो श्वासोच्छवास आपले सुरू ठेवतोय. असा कोण आहे असा प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न, केने शिताम वाचमिमाम वदंती. अर्थात मनुष्य हा जीव हा केन ईशिताम इमाम वाचम वदंती, कोणाच्या द्वारा प्रेरित होऊन ह्या वाणीच्या द्वारे बोलतात. बरोबर ना, वाणीला बोलतात असा अर्थ. म्हणजे वाणीद्वारे जे त्यांचं बोलणं चाललंय ते कोण असा पुरुष आहे आतमध्ये, परमपुरुष असेल, यांचा स्वामी देव असेल या सर्वांचा, की त्याच्याद्वारा प्रेरित होऊन त्याच्या इच्छेने हे वाणी बोलतोय आपण. म्हणजे बोलणं जे चाललंय, कोण बोलायला लावतंय आतमधून आपल्याला. लक्षात घ्या बरं, अंतर्मुख करणारे हे प्रश्न आहेत. असे प्रश्न उत्पन्न झाले पाहिजे साधकाला. मी बोलतोय पण जगामध्ये कोणतीच क्रिया कोणत्या तरी स्वामीच्या अधीन झाल्याशिवाय होत नाही. समजतंय ना. अमुक तिकडे गेलो, कोणीतरी सांगितलंय म्हणून गेलो, कोणीतरी मालक आहे ना, कोणीतरी प्रवृत्त करतंय ना आपल्याला. आईवडिलांनी सांगितलंय जा म्हणून जातो, गुरूंनी सांगितलंय कर म्हणून करतो. त्या वाणीला कोण सांगतंय बोल असं बोल, मनाला कोण सांगतंय असा असा संकल्प कर, प्राणाला कोण सांगतंय की श्वासोश्वास सुरू ठेव, याला मरू देऊ नकोस, यांचा मालक कोण आहे आतमध्ये, असा प्रश्न विचारला शिष्याने. चक्षुः श्रोत्रम कहु देवः युनक्ति. कहु देवः चक्षुः श्रोत्रम युनक्ति. कोण असा देव आहे आतमध्ये की तो देव या चक्षुला प्रेरित करतोय आपल्या रूपविषयाकडे जाण्याकरिता आणि श्रोत्राला प्रवृत्त करतोय शब्दाकडे जाण्याकरिता. चक्षु श्रोत्र ही सर्वच इंद्रिय घ्यायचे. ज्ञानेंद्रिय घ्या, कर्मेंद्रिय घ्या, मन घ्या, बुद्धी घ्या, हे पंच प्राण घ्या. हे सगळे हे जे सूक्ष्म देहांतर्गत अवयव आहेत किंवा हा स्थूल देह क्रियाशील आहे, करतोय, हे सगळं करून घेणारा यांचा प्रेरक कोण आहे, कोण करून घेतंय हे आतमध्ये. कारण देहातच कोणीतरी असणार आहे, कारण देहातूनच ह्या सर्व क्रिया होत आहेत, आपण प्रवृत्त होतोय हे सगळं करण्यासाठी. याचा अर्थ आतमध्येच कोणीतरी आहे की यांना तो करायला लावतोय. मग तो कोण आहे, यांचा प्रेरक स्वामी मालक देव कोण आहे, असा प्रश्न विचारलाय. याचं उत्तर आणि याचं भाष्य आपण उद्याच्या पाठामध्ये बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.